अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरामधील कॅलेंडरची दिशा आजच बदला. कॅलेंडर जर चुकीच्या दिशेला असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात, अडचणी येतात, संकट येतात. तर त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर तुम्ही नवीन वर्षाचं कॅलेंडर अमुक एक दिशेला लावलं तर घरामध्ये नकारात्मकता आसपासही भटकणार नाही, तुमच्या घरामध्ये इडापिडा येणार नाही आणि घरामध्ये अगदी सुखाचे दिवस येतील. बघा, हे वर्ष 2023 हे वर्ष कोणाचं सुखामध्ये गेलेलं असेल, कोणाचं दुःखात गेलेलं असेल, पण नवीन वर्ष अगदी आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं, आपल्या घरातल्या सगळ्यांची प्रगती व्हावी, घरातल्यांवर कुठलेही अडचण दुःख येऊ नये हे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे नवीन वर्षाचं कॅलेंडर लावताना तुम्हाला काळजी घ्यायची. आता तुम्ही म्हणाल की ताई, घरातलं कॅलेंडर हे एवढं मॅटर करतं का, की खरंच कॅलेंडर जर आपण चुकीच्या दिशेला लावलं तर असे परिणाम होऊ शकतात का? तर हो. बघा, का ते मी तुम्हाला सांगते. तुमच्या घरात जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर असेल तर तुम्हाला अडथळे, अडचणी, संकट जे आहे ते येतातच. त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये 100% आपण वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवू शकत नाही, पण जमतील तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार केलं पाहिजे. तर त्यामुळे कॅलेंडर हे का महत्त्वाचं आहे आणि त्याची दिशासुद्धा योग्य असणं का महत्त्वाचं आहे, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बघा, हे येणारं वर्ष जे आहे ते सगळ्यांना अगदी सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि त्यासाठी आपल्याला काही अमुक एक गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला करायच्या आहेत. तर त्यामुळे हे गेलेलं वर्ष कसंही गेलेलं असेल, आनंदाचं गेलेलं असेल किंवा दुःखात गेलेलं असेल, काही आपल्यावर संकट आली असतील किंवा खूप आनंदाचे काही क्षणसुद्धा आलेले असतील, पण येणारं वर्ष हे भरभराटीचं जाऊ दे, यासाठी आपल्याला आपल्या घरातील कॅलेंडरची दिशा ही योग्य दिशेलाच ते कॅलेंडर जे आहे ते लावायचं आहे. बघा, कॅलेंडर फक्त आणलं आणि लावून दिलं आणि झालं असं बिलकुल करू नका. बऱ्याच लोकांनी कॅलेंडर घेतलंसुद्धा असेल, काहींनी कॅलेंडर अजून घेतलं नसेल. कसं घ्यायचं आहे कॅलेंडर, कोणत्या प्रकारे, ते पण मी तुम्हाला सांगते. पण बघा, आपल्या घरातले घड्याळ आणि कॅलेंडर या गोष्टी ज्या आहे त्याच्यावर आपलं खूप काही अवलंबून असतं. कारण बघा, घरातल्या घड्याळातले जे काटे असतात त्याच्यावर आणि कॅलेंडरमधले जे दिवस असतात तर त्याच्यावर आपलं दिवस जे आहे, आपलं जे जीवमान आहे ते चाललेलं असतं आणि ते योग्य दिशेला असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि बघा, काही लोक जे ते कॅलेंडर घेतच नाही, कारण आपल्या मोबाईलमध्ये बरेचसे ॲप असतात, कालनिर्णय ॲप वगैरे आपण डाउनलोड करतो. पण तसं करू नका. तुम्ही अगदी छोटंसं का होईना कॅलेंडर घ्या आणि तुमच्या ते घरामध्ये लावा. छोटं तरी कॅलेंडर, एक तरी कॅलेंडर तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि ते योग्य दिशेलाच लावलं पाहिजे. छोटं असलं तरी चालेल, कारण त्यामागे काय कारण आहे, आपल्या घरातलं घड्याळ आणि कॅलेंडर जे आहे हे आपल्या घरातल्यांवर येणारी वेळ आणि पुढचा काळ कसा जाणार आहे ते ठरवत असतं. त्यामुळे येणारा काळ हा चांगला जाण्यासाठी घरातलं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. बघा, कोणाचं घर छोटं असतं, कोणाचं घर मोठं असतं. आपल्याला 100% सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार ठेवणं जमत नाही, पण कॅलेंडर अगदी छोटी गोष्ट आहे. ते आपल्याला फक्त भिंतीवर लावायचं असतं. तर त्यामुळे ते योग्य दिशेलाच तुम्ही लावा. आता नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला घरामध्ये कुठे लावायचं आहे ते मी सांगते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नये. यामुळे त्या घरातील व्यक्तींच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात, अडचणी येतात आणि घरातल्या सगळ्यांची प्रगती जी आहे ती थांबते. आणि शक्यतो दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं घराच्या दक्षिण भिंतीला तर त्याचा घरातल्या लोकांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो. सारखा आजारपण, दवाखाने हे चालू असतं. आता बघा, आपलं घर असतं त्याला 4 भिंती असतात. इकडे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा भिंती असतात. ठीक आहे. तर जी दक्षिणेकडची भिंत आहे त्याला तुम्हाला कॅलेंडर टांगायचं नाही आहे. ठीक आहे. त्याला जर कॅलेंडर तुम्ही दक्षिण भिंतीवर, घराच्या दक्षिण भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर त्यामुळे प्रगतीमध्ये अडचणी येतात आणि बऱ्याचशा अडचणी ज्या आहे घरातल्यांवर येत असतात. त्यामुळे बघा, आता लवकरच 2023 हे संपून 2024 वर्ष जे आहे ते सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही घरामध्ये नवीन कॅलेंडर लावण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्राचे हे नियम लक्षात ठेवा. योग्य दिशेलाच कॅलेंडर लावा. योग्य दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे घरातल्या सगळ्यांचं नशीब जे आहे ते उजळून निघतं. कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही. चुकीच्या ठिकाणी लावलं तर मग त्याचे वाईट परिणामच भोगावे लागतात. आता योग्य दिशा कुठली ते मी तुम्हाला सांगते. दक्षिण भिंतीवर तर लावायचं नाही, ती यमाची दिशा आहे, मृत्यूची दिशा आहे. तसं केल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते, अशुभ घटना घडतात, अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना ज्या आहेत त्या घरामध्ये घडत असतात. मग लावायचं कोणत्या दिशेला? बघा, तुम्ही ना घराच्या पश्चिम भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर विनाकारण घरामध्ये पैसा खर्च होत नाही,
घरामध्ये आजारपण येत नाही. अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. लक्ष्मी ही चंचल असते, ती येत जरी असली पण ती तेवढीच खर्च होते, म्हणजे आलेला पैसा हा टिकत नाही. तर त्यामुळे पश्चिम भिंतीला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर पैसा विनाकारण खर्च होत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, कर्जबाजारी होत नाही. आणि लक्ष्मी म्हणजे बघा फक्त पैसा असं नाही आहे, आपलं शरीरसुद्धा, कारण शरीराने जर आपल्याला साथ दिली तरच आपण पैसे कमवून त्याचा उपभोग घेऊ शकतो. तर त्यामुळे आपलं शरीर, आरोग्य, पैसा हे सगळं स्थिर स्थावर राहण्यासाठी घराच्या पश्चिम भिंतीला तुम्ही कॅलेंडर जे आहे ते लावू शकता. याशिवाय बघा, जर तुमचा काही व्यवसाय आहे, शॉप आहे, छोटा मोठा बिझनेस आहे, काही मोठी कंपनी आहे, जर तुम्ही व्यवसाय या क्षेत्रामध्ये असाल आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यामध्ये काढायचा असेल, लॉस होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, उद्योगधंदा बिझनेस हा नीट चालवा, भरपूर त्यातून आपल्याला उत्पन्न मिळावं, यासाठी तुमच्या घराच्या उत्तर भिंतीवर तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. कळालं? अशा प्रकारे तुम्ही पश्चिम आणि उत्तर भिंतीला लावण्याचे काय काय फायदे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. यासोबतच बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅलेंडर जे आहे ते कधी पण घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या किंवा बेडरूमच्या, किचनच्या, कोणतं पण तुमच्या घरातलं जे दार असेल, दरवाजा असेल, त्याच्या मागच्या साईडला कॅलेंडर कधीच लावू नका. आणि मुख्य दरवाजा तर नाहीच नाही. बघा, कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात. कोणत्याही दरवाजाच्या मागे तुम्हाला कॅलेंडर टांगायचं नाही आहे. बघा, मुख्य दरवाजा कसा असतो, आपण त्याच्यातून घरामध्ये ये जा करत असतो. आपणच काय, बाहेरचे कोणी इतर लोक पण आले किंवा आपल्यासोबत सुद्धा आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा आपल्यासोबत नकारात्मकता ही घरामध्ये प्रवेश करत असते. तर त्यामुळे त्या नकारात्मकतेचा त्या कॅलेंडरवर परिणाम होतो आणि कुठेतरी त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा, कोणत्याही घराच्या कुठल्याही दाराच्या मागच्या साईडला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे. कळालं? आता तुम्ही बघा, पश्चिम आणि उत्तर दिशेला लावू शकतात. यासोबतच बघा, नोकरी आणि शिक्षण समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर घराच्या उत्तर भिंतीवर तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, घरातील सगळ्यांची प्रगती होण्यासाठी, घरातील वातावरण हे म्हणजे स्थिर, शांत राहण्यासाठी, घरामध्ये कटकटी होऊ नये, वादावाद होऊ नये, यासाठी पूर्व दिशासुद्धा खूप शुभ मानली जाते. पूर्व भिंत जी असेल तुमच्या घराची त्याच्यावर तुम्ही कॅलेंडर जे आहे ते लावू शकता. कारण पूर्वेकडून बघा सूर्य उगवत असतो, तर त्याचंसुद्धा सूर्याची किरणं जी असतात तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. तर त्यामुळे घराच्या पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही कॅलेंडर जे आहे ते लावू शकता. तर हे बघा, याप्रमाणे घराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशांना तुम्ही कॅलेंडर लावू शकता. त्याचे काय काय फायदे आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, घरामध्ये आनंदाचं वातावरण राहण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कॅलेंडर जे आहे ते म्हणजे बघा, आता दक्षिण भिंतीकडे, आता बघा, ही समजा माझ्या घराची दक्षिण भिंत आहे, मी समजा कॅलेंडर या भिंतीवर लावले, तर मी काही पण कॅलेंडरमध्ये बघत असेल, काही मला शुभ काम करायचं आहे, घरामध्ये कुठला मुहूर्त बघायचा आहे, काही मला बघायचं असेल शुभ काम वगैरे, किंवा काहीतरी मी काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी बघते, पण माझं तोंड ते बघताना दक्षिणेकडे होतं आहे. कळालं? म्हणून तुम्हाला घराच्या दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावायचं नाही. दक्षिण दिशा जी आहे ती यमाची समजली जाते. त्यामुळे कॅलेंडरमध्ये बघताना आपलं तोंड दक्षिणेकडे येणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची. ठीक आहे? यासोबतच तुम्ही बघा, घरामध्ये जुने कॅलेंडर आपण वर्षानुवर्ष तसेच ठेवतो, तर जुने कॅलेंडर जे आहे ते घरामध्ये ठेवू नका. ते तुम्ही एकतर रद्दीमध्ये वगैरे ते तुम्ही देऊ शकतात. जुने कॅलेंडर वर्षानुवर्ष तसेच घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येतात. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं बघा, आजकाल आहे ना, कॅलेंडर अगदी वेगवेगळ्या डिझाईन्सचे कॅलेंडर येतात. तर कधी बघा, कॅलेंडरवर काहीतरी हिंस्र प्राणी किंवा रडके काहीतरी उदास एकदम चित्र असतात, काहीतरी उदास सिनरी असते. असे कॅलेंडर जे आहे, जे निगेटिव्हिटी काहीतरी दाखवत आहे ना, नकारात्मकता त्या चित्रामध्ये असेल, असे कॅलेंडर चुकून पण घेऊ नका. बघा, या गोष्टींचा कुठे ना कुठे आपलं त्या गोष्टींकडे लक्ष जातं, तर त्यामुळे त्याचा कुठे ना कुठे आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्या नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होतो आणि कुठेतरी आपल्यामध्ये ती निगेटिव्हिटी जी आहे ती पसरत जाते. म्हणून मग आपल्याला बऱ्याचशा अडचणी, संकट जे आहे ते येत जातात. तर त्यामुळे बघा, तुम्ही आपण जे म्हणतो नेचर सिनरी, छान अशी फुलं वगैरे असणारे, धबधबा, नदी वाहणारी, त्यानंतर काहीतरी शुभ देवांचे वगैरे असे तुम्ही कॅलेंडर जे आहे ते तुम्ही घेऊ शकतात. अतिशय ते शुभ मानले जातात. यासोबतच जे शुभ कलर असतात, म्हणजे बघा, हिरवा, लाल, पांढरा, हे कलर जे आहे त्या रंगाचे तुम्ही कॅलेंडर घेऊ शकतात. असे अगदी काळे वगैरे असे जे कलर आपण निगेटिव्हिटी जास्त असते त्या कलरमध्ये, तसे कॅलेंडर तुम्ही घेऊ नका.
आणि बघा, शास्त्रानुसार घरामध्ये सोनेरी आणि राखाडी म्हणजे ग्रे कलरचं कॅलेंडर लावल्यामुळे त्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते आणि त्या घरामध्ये संपत्ती वाढते. तर मी तुम्हाला जसं सांगितलं, दुःखी चेहऱ्याचे, असे रडके, हिंस्र प्राण्यांचे वगैरे कॅलेंडर लावणं टाळा. कॅलेंडर कधीच तुम्ही बघा, असे निगेटिव्हिटी ज्या तुम्हाला आपण बघितलं असेल आजकाल बघा, आपल्या लग्नांचे वगैरे फोटो असलेले तसे सुद्धा कॅलेंडर लावले जातात. तसं एक वेळ ठीक आहे, पण काहीतरी नकारात्मकता ते दर्शवतं आहे असे कॅलेंडर तुम्ही चुकून सुद्धा लावू नका. आणि आत्तापर्यंत तुमच्याकडून या चुका झाल्या असतील तर नक्की ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला जर पटली असेल तर नक्की तुम्ही ते अंमलात आणा. काही चुका झाल्या असतील त्या आजच सुधारा, कारण येणारं वर्ष हे आपल्या सगळ्यांना अगदी आनंदाचं, भरभराटीचं जाण्यासाठी या गोष्टी आपल्या हातात आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही करा. फाटलेलं वगैरे कॅलेंडर जे आहे ते घरामध्ये ठेवू नका. अशा अगदी या छोट्या गोष्टी आहे. यासाठी बघा फार काही लागणार सुद्धा नाही, फक्त आपल्याला दिशा लक्षात ठेवून तसं कॅलेंडर लावायचं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगू का, माझ्या घरामध्ये 2 कॅलेंडर असतात. जरी पण आपल्या मोबाईलमध्ये आहे, सगळं आहे, पण कॅलेंडर मी जे आपलं केंद्रातलं असतं स्वामी समर्थांचं, त्या कॅलेंडरमध्ये अगदी इन डिटेल सगळी माहिती असते. कुठला सण, काय शुभमुहूर्त वगैरे वगैरे, चतुर्थीचा चंद्रोदय वगैरे प्रत्येक गोष्ट अगदी इन डिटेल असते. त्यामुळे मी तेच कॅलेंडर घेत असते. मी तुम्हाला पण सांगेल, सजेस्ट करेल की तुम्ही ते कॅलेंडर घ्या जे आपल्या केंद्रात मिळतं. नाहीतर आपलं कालनिर्णय वगैरे जे आहे त्यामध्ये सुद्धा सगळं असतं. आपण जे इंग्लिश कॅलेंडर घेतो तर त्याच्यामध्ये सगळं इन डिटेल नसतं. चतुर्थीचा चंद्रोदय वगैरे या गोष्टी त्या कॅलेंडरमध्ये नसतात. ठीक आहे, तुम्ही इंग्लिश कॅलेंडर घरामध्ये मुलांसाठी वगैरे पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता, पण एक मराठी कॅलेंडर तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपले सणवार वगैरे कोणत्या शुभमुहूर्तावर काय साजरे करायचे ही सगळी माहिती त्यामध्ये असते. त्यामुळे लक्षात ठेवा. तर या कॅलेंडर म्हटलं तर गोष्ट अगदी छोटीशी आहे, पण तिचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून ही सांगितलेली माहिती नक्की लक्षात ठेवून तुम्ही कॅलेंडर खरेदी करा आणि हे पुढचं येणारं वर्ष तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना अगदी भरभराटीचं जाऊ दे, ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.